आज आपण मटार पनीर याची रेसिपी पाहणार आहोत। एक कढई घेतली आहे। आधी आपण ग्रेव्ही बनवून घेऊयात। एक चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतले आहेत आणि 3 लाल 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 टमाटर घेतले आहेत। लाल टमाटर घ्या म्हणजे भाजीचा कलर छान येईल। तेलामध्ये जिरे आणि एक मिरची घालून घेतली आहे, याच्याने चव छान येते। ग्रेव्ही बनवायची असल्यामुळे कांदे मोठे मोठेच कापून घेतले आहेत। त्याला सोनेरी कलर येईपर्यंत तेलात छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। पाहू शकता टमाटरचे कलर किती छान आहे। आपल्या भाजीचा बी कलर छान येतो टमाटर जर लाल सुरख असेल तर। इथं मी मीठ घातलं आहे, मिठाने मग टमाटर लवकर शिजले जातात। टमाटे पण पूर्ण मॅश झाले पाहिजे, टमाटर पण एक 5-10 मिनिट लागतं। आता भाजी बनवायला घेऊ। थंड झाल्यानंतर आपण ते ग्रेव्ही मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे। मी खडे मसाले घातले आहेत, तेजपत्ता, दालचिनी, काळे लवंग, मिरे वगैरे तुम्हाला तुमच्या आवडीचे घालू शकता। आणि आपण जे वाटून घेतलेला पेस्ट आहे ते घालून घ्यायचं आहे मध्ये। इथं आपली पेस्ट आधी तेलामध्ये परतलेलीच आहे, तरी पण तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं पण आणखी परतायचं आहे। या रेसिपीमध्ये आपली ग्रेव्ही जेवढी छान भाजली जाईल तेलावर, तेवढीच आपली रेसिपी छान लागते। मी तेच कढई वापरली आहे जी आपण कांदे आणि टमाटर भाजायला घेतली होती, तेच भाजीला पण तेच वापरली आहे। मीडियम फ्लेमवरच सर्व करायचं आहे। ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। आता हळद घातली आहे, काश्मीरी लाल मिरचू घातला आहे, लाल तिखट, काळं तिखट घातलं आहे। हे सर्व रेग्युलरचे मसाले आहेत, तुम्हाला जेही आवडतात ते कमी जास्त करू शकता। जास्त मसालेदारच भाजी चांगली होते असे नाही, कधी कधी साधी सिंपल आपल्या रेग्युलरच्या मसाल्याने पण खूप छान टेस्ट येते। इथं जर तुम्हाला किचन किंग मसाला आवडत असेल तर घाला, मी नाही घातला। इथं कसुरी मेथी घातली आहे। कसुरी मेथीने ग्रेव्हीच्या भाजीला टेस्ट खूप छान येतो, हॉटेलच्या भाजीसारखा टेस्ट येतो। तुम्ही नक्की ट्राय करा। या छोट्या छोट्या टिप्स आपली भाजी अप्रतिम बनायला हे होते। आपण ह्या सर्व टिप्स पाळल्या तर भाजी खूप छान बनते। तेल सुटलं आहे आपल्या भाजीला आता, म्हणजे ग्रेव्हीला। आता मी मटार घालून घेतले, हे ताजे मटार आहेत, सध्याच्याला भेटत आहेत आणखी, तुम्ही नक्की घाला, खूप छान लागते भाजी अशी। याला पण 1 मिनिटभर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी घालून घेऊ। आता कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये गरम पाणीच घालायचं, भाजीची चव गरम पाण्याने आणखी जास्त वाढते, थंड पाणी नाही घालायचं आहे। तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट पातळ पाहिजे यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। मला थोडी मिडियमच पाहिजे होती, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, त्या हिशोबाने मी पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता आपल्याला ग्रेव्ही छान उकळी करून घ्यायची आहे, कारण पनीर टाकल्यानंतर ग्रेव्हीला जास्त वेळ शिजवत नाही, म्हणून आताच आपल्याला छान 1-2-3 मिनिट उकळी येऊ द्यायची आहे। पाहू शकता भाजीचा कलर किती छान दिसत आहे। आता उकळी आली आहे छान। आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आपल्या भाजीमध्ये, आवश्यकतेनुसार एक मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पनीर मी तळून वगैरे घेतले नाही, तुम्हाला जर आवडत असतील तर तुपामध्ये वगैरे नक्की तळून घ्या। माझ्या घरी असेच आवडतात, म्हणून मी असेच छोटे छोटे आकारामध्ये कट करून घेऊन असेच घातले आहे। भाजी खूप अप्रतिम झाली होती, सगळ्यांना खूपच आवडली। नक्की ट्राय करा तुम्ही या पद्धतीने, तुम्हाला पण नक्की आवडेल। बाहेरच्या भाजीपेक्षा बी खूप अप्रतिम बनली होती। तुम्ही नक्की बनवा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।